वाजता राज ठाकरेंची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने समीकरण बदलू शकतात अशी चर्चा या भेटीनंतर झाल्या आहे. कसं पाहता? नाही, आता हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो. आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं. लग्न कधी करताय याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या. आता एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल. चर्चा 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 अधिक त्यावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळं होणं परवडलं, असा आमचा त्यांना सल्ला आहे. छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा, जरा खुल के आओ, लोगों को भी पता चले कि तुम्हारे प्यार में कितना दम है. मला वाटतं या सगळ्यामध्ये महानगरपालिकेचं लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा अशी इच्छा असावी. असं हे सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. हे राजसाहेब ठाकरेंना कदाचित उशिरा कळलं असेल. त्यामुळे सत्तेच्या बाजूनं जाण्याचा विचार डोक्यात शिवत असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही. परंतु मनसे आणि भाजपची भेट होते. खरं तर शिवसेना शिंदे गटाला हा शह देण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का? ज्या पद्धतीने या भेटीगाठी आता पुढे देखील होणार आहे, आज देखील भेट घेतली. मला त्यावर अधिक आत्ता विस्तारपूर्वक बोलता येणार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये जे आत्ता सुरू आहे ते सगळं बघता कोण कुठे आहे, कोण सत्तेमध्ये आहे, कोण बाहेर आहे, कोण कोणाशी किती जोडून घेत आहे, किती फाटून गेलेलं आहे, ते सगळ्यांचे चेहरे आपल्याला सगळ्यांना सांगतायत. त्यामुळं मला तरी वाटतं की आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबाबत भविष्यात काहीही होऊ शकेल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे. अलीकडेच घेतलेले 2-3 निर्णय तुम्ही बघितलात तर कुठे ठाण्याचा सहभाग नाही आणि कुठे शिंदे सेनेचाही सहभाग दिसत नाही. अलीकडे भारतीय जनता पक्षाचा झुकाव अधिक पुण्याकडे झुकलेला दिसतो. त्यामुळे अस्वस्थता जी आहे ती कुठल्या टोकाला जाऊ शकेल ते महानगरपालिकेमध्ये कळेल. बघितलं मी, म्हणजे एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची. याला दुपट्टीपणाच आहे. मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं. म्हणजे एका आम्ही नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो, जाड, त्याचे साल जाड असते. पण हा मराठवाड्यातील आणि नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पतल्या पातळ कातडीचा निघेल असं मला वाटत नव्हता. म्हणजे जातीय द्वेष पण निर्माण करणारा विष हे त्या वक्तव्यातून आम्हाला आता दिसायला लागलं. एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो, त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते, आणि दुसरीकडे मात्र बीडमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते. हे बरोबर नाही. जो दोषी असेल तो सुटता कामा नये, पोलीस असू देत, कोणी असू देत. पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास होतोय.
त्यामुळे अशा दुपट्टीपणाचा आणि जे वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलिसांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कोठणीमध्ये झालेला मृत्यू पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांनी त्याचा खून केलाय, तो सुटता कामा नयेत कोणीही पोलीस. जो निर्दयीपणा परभणीमध्ये दाखवला गेला, ज्या पद्धतीनं सूर्यवंशीला मारलं गेलं, त्याला पांघरून घालण्याचं काम सुरेश धसानी करू नये असं आमचं त्यांना आव्हान आहे.